आपण स्वतःला लागलेली नजर उतरवू शकतो. आपण बाहेरची कुठलीही नेगेटिव्हिटी जेव्हा घरी घेऊन येतो त्याच्यासाठी आपण उतारा करू शकतो. तर मला काय सांगायचं आहे की जेव्हा आपण ह्या गोष्टी करू शकतो पण कळत नकळत आपल्या लक्षातही येत नाही की आपल्याला या घराचीही नजर काढायची असते किंवा आपल्याला घरातली नेगेटिव्हिटी बाहेर काढायची असते. तर असा हा खूप खास आणि सुंदर व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण ठरवतो बरेचदा की माझ्या घरामध्ये मला खूप सारी नेगेटिव्हिटी काढायची आहे, माझ्या घरात खूप सारी नेगेटिव्हिटी आहे, पण त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत का? तुमच्या घरामध्ये नेगेटिव्हिटी का आहे? खूप तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील यूट्यूबला कशी नेगेटिव्हिटी काढायची. बरेच जण खूप कॉमन सांगतात की पाण्याचं मीठ टाका आणि ते घर पुसा, आणि बरेच छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याही छान असतात, नो डाऊट, त्याही खूप छान असतात. पण मेन गोष्ट असते ना, तिथे ज्ञानबाची मेघ गाडलेली असते. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तुमच्या घरामध्ये तुम्ही काहीतरी असं ठेवलेलं असतं ना, कुठे ना कुठे ठेवून. म्हणजे काहींचं असतं की माझ्या ह्याच खूप जुन्या आठवणी आहेत, मला तर बाबा हे ठेवायचं आहे. काहींचं असतं की नाही, माझे भावनिक खूपच ह्याच्यामध्ये मी गुंतलेली आहे, त्यामुळे ती वस्तू मी फेकणार नाही. कुठेतरी आपण बऱ्याच गोष्टींची अडगळ करतो की हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशा अनेक गोष्टी आपण करत असतो की मी हे फेकू नाही शकत, मी ते फेकू शकत नाही, मला हे सगळं लागतं. आणि असं करत 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 आपण अनेक गोष्टींना असं एकदम हे करून ठेवतो की मला हे करायचं नाही आहे, किंवा मला हे घरात सांभाळूनच ठेवायचं आहे, किती अडगळ झाली तरी चालेल, असं काही होत नाही, नेगेटिव्हिटी नसते, वगैरे वगैरे वगैरे, असे बरेच जणांची मतं आहेत. बघा, मला कुणावर माझं सजेशन लादायचंही नाही आणि मला इच्छाही नाही आहे, पण तुम्ही नोटीस करा की तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही एक एक गोष्ट अशी साठवत जाता ना, तेव्हा कुठेतरी त्याच्याबरोबरची जी एनर्जी असते ना, नेगेटिव्ह एनर्जी, कारण ती गोष्ट वापरत नसते ना, मग तुम्ही काय करता, ती जी एनर्जी साठवत जाता आणि ती नेगेटिव्ह एनर्जी असते. जी गोष्ट वापरत नाही आहे ना, त्याच्या अवतीभोवती ना कायम नेगेटिव्ह एनर्जीज फिरत असतात आणि त्या आपण जपत असतो, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं कोणीतरी नजर लावली, बाहेरून आपण जाऊन येतो, आपल्याला वाटतं काहीतरी आज डोकं जड झाले, लो फील होते, नजर काढते किंवा माझा उतारा करते, ह्या गोष्टी आपण करतो. कोणीतरी काहीतरी करतंय हेही आपल्या डोक्यात येतं. पण मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं ना, ही गोष्ट आहे की पहिले घरातली अडगळ काढा. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या घरात बंद पडलेली सगळी घड्याळं काढा. मी सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट तर सांगणारच आहे तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे ते हे करा. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये, बघा, घरामध्ये ना पसारा चालतो, एक लक्षात घ्या, घरात ना मेस चालतं, म्हणजे पसारा चालतो, पण घरामध्ये घाण चालत नाही. आणि जर जळमटं आहेत आपल्या घरामध्ये, किंवा आपण चपल्या दाराच्या बाहेर आडव्या तिडव्या काढतो, किंवा घराच्या आत आल्या आल्या उजव्या बाजूला आपण चपला वगैरे काढतो. आता तुम्हाला एक सांगते की आपल्या घराच्या उजवी बाजू असते ना, दाराच्या आत आल्यानंतरची, ती असते कुलदेवतेची बाजू, ती जागा तिची असते, तिचं स्थान येते, आणि तिथं कधीही हे काढू नये चपला वगैरे, तिथं कुठली ओझं ठेवू नये. तुमचं दार कुठल्याही डायरेक्शनला असू देत. पण आपण जेव्हा करतो ह्या गोष्टी ना, त्याचे अनेक 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 दोष लागतात आणि प्रचंड नेगेटिव्हिटी आपल्याकडे ती यायला लागते. म्हणजे अननेसेसरी आपण काय करतो, ती नेगेटिव्हिटी खेचून आणतो. म्हणजे आपल्याला नेगेटिव्हिटी त्रास देते माहीत असून पण आपण ते करतो. तुम्ही लक्षात घ्या काही गोष्टी, आणि तुम्ही नोटीस करा काही गोष्टी जर तुम्हाला हवे असतील तर. खूपदा आपण आणखीन काही चुका करतो की आपण जे कपडे घालतो ना, ते आपण इतरांना सहजपणे देतो, इतक्या सहजपणे देतो की आपल्याला वाटतं की काय, मी नाही तर तो तरी वापरेल, मला तर आता नको आहे. पण तुमची एनर्जी तुम्ही अशा कुठल्या तरी व्यक्तीला देताय की जी व्यक्ती तितकीशी म्हणतात ना तेवढी म्हणजे गरीब असेल, किंवा बघा, गरज प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला ते कळतं, गरज प्रत्येकाला असते, पण तिथे कुठली गोष्ट आपण कुणाला देतो ना, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठली गोष्ट जे आपण करतो तर ती अचानकपणे उचलून आपली वस्तू कधी द्यायची नाही, चप्पल तर कधीच द्यायची नाही, कारण त्यांची एनर्जी कनेक्ट झाली ना की ती तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होऊन ती तुम्हाला वारंवार वेगळे वेगळे परिणाम द्यायला लागते. त्यामुळे ते करायचं नाही. पैसे पटकन कुठल्याही गरीबाला उचलून द्यायचे नाहीत. गरीब आहे बाबा, जाऊ दे, भिकारी आहे, द्या, त्याला आपण पैसे पटकन देऊन जातो. तर हे सगळं करणं थांबवा. तुमचे वापरलेले कपडे घरात वापरू नका, पायपुसणी म्हणून, किंवा तुम्ही ते भांडी पुसायची म्हणून, किंवा आणखीन काही कारणाने तुम्ही वापरलेले कपडे ॲटलिस्ट घरामध्ये वापरू नका. कारण नाही, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत
की तुम्हाला जर ही नेगेटिव्हिटी पूर्ण रिमूव्ह करायची असेल, आता तर मी छोटे छोटे जे उपाय आहेत, कॉमन आहेत हे उपाय मी सांगितलेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, एक रिच्युअल आहे जे तुम्हाला फक्त पौर्णिमेला करायचं आहे. आणि पौर्णिमा आली ना की तुम्ही काय करायचं, एका चिठ्ठीवर लिहायचं की माझ्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी मी काढत आहे, माझ्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी निघून गेली आहे. हे तुम्ही केलं की त्या चिठ्ठीवर काळ्या पेनने लिहायचं आणि ती जी चिठ्ठी आहे ती बरोबर तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री जाळायची आहे. अशा 11 चिठ्ठ्या बनवायच्या आणि जाळायच्या आहेत. आणि त्याच रात्री ते जी राख असते जळालेली ती कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर मंडळी, हा इतका उपयोगी व्हिडिओ बनवलेला आहे आणि इतका छान व्हिडिओ बनवलेला आहे ना, तर खास करून ना हे जे जे सांगितलं आहे ना ते सगळं तुम्ही करा. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत. कारण जर तुम्ही नाही केल्यात ना तर काय होणार आहे, फरक मला पडणार नाही आहे, पण तुम्हाला नक्की पडेल की तुमच्या घरातली नेगेटिव्हिटी ती निघू शकणार नाही. सो तुम्ही नोटीस करा ह्या गोष्टींना आणि जितकं जितकं मी सांगितलेलं आहे त्याची काळजी घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण बरंचसं छोटे छोटे नॉलेज काही जणांना नसतं, म्हणजे त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच त्यांना त्याचा फायदाच होईल आणि तुम्हीही ह्या गोष्टी लगेचच लागू करा. पुढे लवकरच मी एक छान विषय घेऊन येईल, पण तत्पूर्वी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, अनेक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ज्यांच्या घरामध्ये अशा गोष्टी त्यांनी ठेवल्याच जपून ना, त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की त्यांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत किंवा त्यांना आणखीन वेगळा कुठला त्रास होतो, मी कुठल्या विषयावर परत व्हिडिओ काढू, प्लीज मला नक्की सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. पुन्हा एक छान विषय घेऊन तुमच्यापर्यंत मी नक्की येईन. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.